नमस्कार. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राला तब्बल 923 किलोमीटर लांबीचा आणखी एक नवा एक्सप्रेसवे आता हा मिळणार आहे. याचा रूट हा नेमकी कसा असणार आहे, कोणत्या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे, त्याची सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती ही समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस सरकार 30 वर्षामध्ये जे कोणी केलं नाही ते आता करून दाखवणार आहे. 30 वर्षापासून प्रलंबित असलेला हा महामार्ग आता फक्त तीन वर्षामध्ये बांधून तयार होणार आहे, असा दावा सरकारमधील मंत्र्यांकडून केला जात आहे. परंतु हा महामार्ग नेमकी कोणता आहे, चला पाहू. कोकणाच्या विकासाला चालना देणारे अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षात हे पूर्ण झाले. मात्र गेले 3 दशके कोकणातील हा महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प रखडला गेला होता. रेवस ते रेड्डी असा हा महामार्ग प्रकल्प असून 223 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी सागरी महामार्गाच्या कामाला आता 3 दशकानंतर पहिल्यांदाच गती मिळणार आहे. MSRDC च्या माध्यमातून पुढील 3 वर्षात हे काम पूर्ण करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृह अर्थ व नियोजन मंत्री दादा भुसे यांनी महामार्गाच्या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. खरं तर सभागृहात भाजप आमदार डावकर यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावर आवाज उठवला होता आणि 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले होते. आता या नव्या रस्त्यासाठी एकूण 26,463 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 93 पर्यटन स्थळे या महामार्गाशी जोडण्याचा विचार हा सुरू आहे. पुढे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा महामार्ग मोठी सुविधा ठरणार आहे. प्रकल्पाचे काम 2 टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 मोठ्या पुलांचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी 9,105 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकंदरीत हा रेवस ते रेड्डी महामार्ग 523 किलोमीटर लांबीचा असून 4 पदरी सागरी महामार्गाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. तर हीच होती काही बातमी जी आतापर्यंत समोर आली होती.